friends, welcome to our channel विवेकानंद कोचिंग क्लासेस. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर विवेकानंद कोचिंग क्लासेस. तर आजच्या तासाला आपण इयत्ता 10वी मराठी माध्यम, सेमी माध्यम या दोन इयत्तेसाठी इंग्रजी विषयाचा एक सुंदर घटक घेणार आहोत, ज्याचं नाव आहे बास्केट फुल ऑफ मूनलाइट. एक छानशी कविता आहे जी 1.3 या घटकावर आधारित आहे आणि ह्याचे जे काही कवी आहेत ते सुनील शर्मा हे आहेत आणि हे अस्सल मातीशी जोडलेले लेखक आहेत आणि ज्यांनी खूप साऱ्या लोकल लँग्वेजमध्ये लिखाण केलेलं आहे. सो लेट्स स्टार्ट द पोएम बास्केट फुल ऑफ मूनलाइट. तर सगळ्यांनाच एक उत्कंठा आलेली असणार आहे की आपले ऑनलाईन तास कधीपर्यंत आहे किंवा आपले ऑफलाईन तास कधीपर्यंत चालू होत आहे. तर आपण त्याची सूचना व्हॉट्सअपद्वारे घेतलेली आहे. तर बास्केट फुल ऑफ मूनलाइट ही कविता आपण आज पाहतोय. जर तुम्ही मागच्या तासांचे व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्ही ते कृपा करून पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजतील आणि तुमच्याकडं सगळ्या गोष्टींचा अभ्यास येईल. तर आपल्या क्लासकडून गणित, इंग्रजी, विज्ञान असे तिन्ही विषयांचे जे काही अभ्यासाचे व्हिडिओज आहेत हे अपलोड होत आहेत. पण ते बऱ्याच विद्यार्थ्यांनी जर बघितले नसतील मागचे व्हिडिओज तर ते पाहणं गरजेचं आहे. आणि बेसिक इंग्रजी आणि बेसिक मॅथ्स हे सुद्धा घेतलं जातं आहे. त्यामुळं शक्यतो सगळ्यांनी त्याचा लाभ घेणं गरजेचं आहे. सो लेट्स स्टार्ट अवर टॉपिक पोएम. First, we will see warming up activity. In this warming up activity, we are discussing about chit chat questions. First question is, did you like to hear bedtime stories when you were a child? तुम्ही ज्यावेळी लहान होतात, अगदी लहान होतात, त्यावेळी तुम्हाला ज्या बेडटाईम स्टोरीज आहेत, बेडटाईम स्टोरीज म्हणजे रात्री लहान मुलं झोपावीत म्हणून ज्या ऐकवल्या जाणाऱ्या स्टोरीज असतात, ज्यांना बेड टाईम स्टोरीज म्हणलं जातं. त्यांना काय म्हटलं जातं? बेड टाईम स्टोरीज. मग या बेड टाईम स्टोरीज तुम्हाला त्यावेळी आवडायच्या का? नक्कीच सगळ्यांनाच आवडत असणार आहे. बेड टाईम स्टोरीज ह्या प्रत्येकाला आवडतात. मग याचं उत्तर काय देणार तुम्ही? येस, आय लाईक्ड बेड टाईम स्टोरीज इन माय चाइल्डहुड. Who usually told you the bedtime stories? तुम्हाला bedtime stories ज्या आहेत त्या कोण सांगत होतं? जनरली grandmother tells me bedtime stories, but sometimes my mother also told me bedtime stories. Okay, so next time, why do you like them? तुम्हाला त्या का आवडायच्या? इन चाइल्डहुड, तुम्हाला चाइल्डहुड मध्ये अशा बेड टाइम स्टोरीज ज्या त्या का आवडायच्या? बिकॉज those stories were very interesting and they entertain us fully. That is why we like them असं म्हणू शकता. त्यानंतर डू यू स्टील लाईक टू हिअर दोज स्टोरीज अगेन? तुम्हाला आणखीन परत एकदा या स्टोरी ऐकायला आवडेल का? व्हाय नॉट? आय रिअली लाईक टू हिअर बेड टाईम स्टोरीज टिल नाव. आता सुद्धा आम्हाला बेड टाईम स्टोरीज ऐकायला आवडतात. आता आपल्याला पुढचा वॉर्मिंग अपचा प्रश्न घ्यायचा आहे, ज्याच्यामध्ये पहिला प्रश्न काय पहा. डिस्कस इन ग्रुप्स अबाउट द प्रोसिजर म्हणजे पद्धत ऑफ planting a tree.
तर काय करा, डिस्कस करा ग्रुपमध्ये, तुमच्या गटामध्ये काय करा, चर्चा करा. कशाची? तर झाड लावायची नेमकी काय पद्धत आहे, काय स्टेप्स आहेत याची चर्चा करा. राईट द स्टेप्स इन बुलेट पॉइंट्स. तर तुमच्या ज्या काही स्टेप्स आहेत ह्या बुलेट पॉइंट्सच्या स्वरूपातल्या, म्हणजे ठळक मुद्द्यांच्या स्वरूपात तुम्ही त्या लिहू शकता. अँड प्रेझेंट इट बिफोर द क्लास. आणि तुम्ही त्या तुमच्या वर्गाच्या समोर प्रेझेंट करू शकता. पहा, तर झाडं कशी लावायची हे तुम्हाला ठळक मुद्द्यात लिहायचं आहे. ठीक आहे. आजच्या ठळक बातम्या, तसं आपल्याला आजच्या ठळक चर्चा असं लिहायचं आहे. पहा, तर तुम्ही 4 जणांचा ग्रुप करा, 5 जणांचा ग्रुप करा, त्याच्यामध्ये डिस्कशन ठेवा की झाडं कशी लावली पाहिजे. बघा, तर चर्चेतून मुद्दे काय येतील त्या हिशोबाने आपण काय करायला पाहिजे, इथं लिखाण करायला पाहिजे. जसे की पहा, इमॅजिनरी एक इथं अशा प्रकारचं लिहिता येईल, यू शुड प्लांट लोकल ट्रीज, स्पीसीज ऑफ लोकल ट्रीज. तुम्ही लोकल ट्रीजच्या स्पीसीज काय केला पाहिजे, प्लांट केला पाहिजे. यू शुड डग अप, पहिला आता मुद्दा झाला. दुसरा मुद्दा म्हणजे हा प्रोसिजरच्या हिशोबाने पहिला मुद्दा. यू शुड डग अप अ होल, संक होल इनटू द अर्थ. जमिनीला आपण एक छोटासा होल, खोल असा डबरा पाडला पाहिजे. देन you should place some fertilizer, organic fertilizer, then some soil, and then some fertilizer. Then select your plant tree to be planted. Then you should place this plant into the pit. pit म्हणजे डबरा. तर त्या pit मध्ये तुमचं प्लांट ठेवला पाहिजे. देन मग काय केलं पाहिजे, देन you should buried its roots. त्याची जी काही मुळं आहे ती आपण buried म्हणजे पुरली पाहिजे. buried with mixture of soil and fertilizers. When it is buried and straight stand up to height, then you press a little bit. You should press soil little bit. Then pour water around the tree. Your tree plantation is over. But you should create a fence around the tree. But you must create fence around the tree. Your procedure is completed. तुमची प्रोसिजर काय होईल, कंप्लीट होईल. म्हणजे आपल्याला एक झाड लावायचं असेल तर ते काय करायला पाहिजे, खड्डा पाडायला पाहिजे. खड्डा पाडल्यानंतर त्याच्यामध्ये पहिल्यांदा खत, त्यानंतर माती, परत खत, माती, त्यानंतर झाड ठेवायला पाहिजे. त्याची मुळं पसरवून ठेवायला पाहिजे. त्यानंतर हळूहळू मातीमध्ये खत मिश्रित माती त्याला काय करायला पाहिजे, हळूहळू त्याच्यावर टाकायला पाहिजे, त्याला पुरून घ्यायला पाहिजे. आणि त्यानंतर थोडीशी माती जी सगळ्यात वरती आलेली असेल तिला थोडंसं दाबायला पाहिजे आणि नंतर पाणी घालायला पाहिजे. आपलं काम झालं, झाड लावायचं काम झालं. आता त्यानंतर दुसरा मुद्दा दिलाय, डिस्कस इन पेअर्स अँड राईट व्हॉट युअर फादर अँड मदर डू फॉर युअर फॅमिली. लिहा की तुमचे आई आणि तुमचे बाबा तुमच्या फॅमिलीसाठी काय करतात. म्हणजे कुटुंबासाठी बाबा काय करतात, कुटुंबासाठी आई काय करतात. इवन आता एक छानशी सिरियल पण लागते, आई कुठे काय करते. तर इथं आपल्याला उत्तर मिळेल, आई काय काय करते. तर दोघांचंही जे काही महत्व आहे आपल्या कुटुंबामधलं हे 100%. बाबाही 100% चांगलं काम करतात, आई सुद्धा 100% चांगलं काम करतात. पण बऱ्याच वेळा ह्या दोघांच्यात जर तुलना करायची झाली तर आईचं पारडं बऱ्याच वेळा कमी येतं की आई काय करते, आई तर काय घरातच असते. पण असं नाही विद्यार्थी मित्रांनो, आई सुद्धा खूप महत्त्वाचं काम करत असते.
तर बाबाही तेवढ्याच महत्त्वाचं काम करत असतात. जर हे 100% महत्त्वाचं काम बाबा करत असतील तर आईसुद्धा 100%च काम महत्त्वाचं करत असते. त्यामुळं आपण दोघांनाही मान सन्मान तितकाच दिला पाहिजे. पण आपल्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला बुलेट पॉईंटच्या स्वरूपात लिहायचं आहे. त्यासाठी एक एक मुद्दा यांनी दिलेला आहे. वर्क्स हार्ड टू अर्न अ लिव्हिंग. अ लिव्हिंग याचा अर्थ आहे चरितार्थ. घराचा चरितार्थ चालवण्यासाठी किंवा कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी जे काही लागणारा पैसा आहे तर तो कमवण्याचं काम बाबा करतात. त्याच्याच उलट कीप्स द हाऊस क्लीन. आई काय करते? घर स्वच्छ ठेवते. त्यानंतर बाबा काय करतात? वर्क हार्ड फॉर अवर ब्रेड इन बटर. आता हे दोन्ही एकसारखे होतील. मग बाबांचं आणखीन काय आहे? फादर गिव्स अस सिक्युरिटी. बाबा काय करतात? आपल्याला सिक्युरिटी देतात. बाबा असतात म्हणून कोणी आपल्या घराकडं वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. दे गिव्ह अस सिक्युरिटी. ह्याला बरोबर अपोजिट मुद्दा आई काय करते? शी गिव्हज अस व्हॅल्यूज. ती आपल्याला संस्कार देते. ती काय करते? आपल्याला संस्कार देते. शी गिव्हज अस व्हॅल्यूज. देन बाबांचा मुद्दा काय म्हणता येईल? दे टेक प्रॉम्प्ट डिसिजन्स. बाबा काय करतात? प्रॉम्प्ट डिसिजन घेतात. दे टेक डिसिजन्स. मग मदर याच्या विरुद्ध काय करते? शी एक्झिक्यूट ऑल डिसिजन्स. बाबा जर डिसिजन घेत असतील तर त्या डिसिजनची अंमलबजावणी कोण करते? आई करते. फादर समटाइम्स बिहेव व्हेरी स्ट्रिक्टली. बाबा कधी कधी अगदी कठोरतेने वागतात. मदर बॅलन्स द स्ट्रिक्टनेस ऑफ द हाऊस. आपल्या घराचा जो स्ट्रिक्टनेस आहे हा काय करते? आई बॅलन्स करते. शी केअर फॉर अस. शी लव्ह अस. ती आपल्यावर प्रेम करते. बाबा ओरडले असतील तर आई काय करते? आपल्याला समजून घेते. आहे की नाही? ठीक आहे. देन डिसाइड विच करियर शुड चाइल्ड वॉन्ट्स टू बी. फादर डिसाइड्स. फादर काय करते? डिसाइड करतात की मुलांनी कोणत्या क्षेत्रामध्ये आपलं करिअर करायला पाहिजे. मदर ऑलवेज टेक केअर अबाउट डेली होमवर्क. शी ऑलवेज हेल्प यू टू कंप्लीट युअर होमवर्क. तुमचा होमवर्क कंप्लीट करण्यासाठी आई नेहमी तुम्हाला मदत करत असते. ऑलवेज शी टेक केअर ऑफ यू अँड युअर होमवर्क. मग बाबा आणखीन काय करतात? अजून बरंच आहे. ही ऑलवेज थिंक अबाउट यू. मदर ऑल्सो ऑलवेज थिंक अबाउट यू ऑल फॅमिली मेंबर्स. दोघे फॅमिली मेंबर्सचा खूप मुळात काय करत असतात? विचार करत असतात. ओके. सो आपली वॉर्मिंग ॲक्टिव्हिटी संपलेली. आता आपण कवितेच्या भाषांतराकडे. अगदी सोपी कविता आहे. आता इथं कवितेचं शीर्षक ज्यावेळी समजून घ्यायची वेळ येते, त्यावेळी असं आहे की बऱ्याच वेळा टीनमध्ये तुम्हाला सुद्धा ही फिलिंग आलेली असणार आहे की आपले बाबा आपल्या जवळ असायला पाहिजे. पण सगळ्यांनाच हे भाग्य लाभत नाही. बऱ्याच मुलांचे जे काही वडील आहेत हे कष्ट करण्यासाठी दिवसभर घरातून बाहेर असतात. काही जणांना लांबचा प्रवास करावा लागतो. त्यांचा बराचसा वेळ प्रवासात निघून जातो. बघा, बरेच विद्यार्थी हे या विवंचनेत असतात आणि त्याचाच ध्यास सुनील शर्मा यांनी घेतलेला आहे. काय आहे तर बऱ्याच वेळा हे पालक जे आहेत ते खूप लांबवरच्या अंतरावरून प्रवास करून आपला चरितार्थ मिळवत असतात. जसं काही पुण्यातली मंडळी मुंबईमध्ये कामाला जातात किंवा मुंबईमधली पुण्यात येतात. लोकल ट्रेननं प्रवास करून
जो 5 तासाचा 4 तासाचा दररोजचा प्रवास करून हे लोक काय करतात, आपला उदरनिर्वाह भागवत असतात. म्हणजे 4 आणि 4 8 तास कामाचे 8 तास, जे 16 तास झाले, शिल्लक फक्त 8च तास राहिले. त्या 8 तासामध्ये आपल्या कुटुंबाला ते वेळ देऊ शकत नाही. तो न मिळणारा वेळ हा आपल्या मुलांना हवाय, हे जाणीव असून सुद्धा वेळ न देता येणं हे खूप मोठं दुर्दैव ह्या पालकांच्या किंवा ह्या वडिलांच्या नशिबात असतं. तसाच एक टीनेजर आहे की ज्याला वाटतंय की आपले बाबा अगदी लवकर घरी यावेत, माझ्याशी त्यांनी खेळावं, गप्पा माराव्यात, आम्ही खूप साऱ्या मजा कराव्यात, असं त्याला वाटत असतं. त्याची एक जी काही प्युअर अशी इमोशन आहे, इथं आपल्याला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या कुटुंबाला आपण वेळ देऊ शकत नसतो. तीच रिक्वेस्ट आपल्या बाबांसाठी मुलाने केलेली आहे. तर कल्पना अशी आहे की जे काही शहर आहे लांब आहे आणि त्यांचा येण्याचा मार्ग जो आहे तो खूप काळोख आहे, लांबचा आहे, खडबडीत असा प्रवास आहे, कुठंच त्याच्यामध्ये सुसह्यता नाही. आणि त्यामुळं हा मुलगा म्हणतोय, चंद्राला रिक्वेस्ट करतोय की तुझा चंद्रप्रकाश माझ्या बाबांच्या वाटेवर मला लावायचा आहे. त्यासाठी मला तुझे जे काही छोटे छोटे चंद्र आहेत, हे मला टोपलीवर चंद्र हवे आहेत तुझ्याकडून, की जे काय करेन मी येताना जे काही आमचे बाबा येतात त्या मार्गावर लावेन, की जेणेकरून माझे बाबा लवकर येतील आणि मी त्यांच्यासोबत मजा करू शकेन. एक निरागस कल्पना आहे की जी तुम्हाला खूप छान असा मेसेज देऊन जाईल. ठीक आहे, प्रत्येक मुलाला असं वाटत असतं, प्रत्येक मुलीला असं वाटत असतं की आपले बाबा जे आहेत ते लवकर यावेत कामावरून आणि त्यांनी आपल्याला आपला क्वालिटी टाईम स्पेंड करावा. कारण शक्यतो जे शहरात राहणारे मुलं आहेत किंवा जी शहराच्या आसपास राहणारी मुलं आहेत, त्यांचे आई वडील कामासाठी निघून गेलेले असतात. ते सकाळी 7ला जात असतील तर रात्री 8-9ला येतात. प्रवास करून सगळं काम संपवून त्यांना परत यायला खूप वेळ होतो. परिणामी होतं काय, तर लहान मूल उठायच्या आधीच ते निघून गेलेले असतात आणि लहान मूल झोपल्यानंतर ते घरी आलेले असतात, की ज्याच्यामुळं त्यांच्यातला संपर्कच होत नाही, त्यांचा संवादच होत नाही, त्यांच्यात मजाच मिळत नाही त्यांना. परिणामी ही मुलं जी आहेत निरागस, कोमल, पूर्ण नावमेद होऊन जातात आणि ज्याच्यामुळं या मुलांचं खूप मानसिकतेचं खच्चीकरण झालेलं असतं. ठीक आहे, तर हाच मुद्दा इथं कवीनं अगदी छान अशा भाषेत आणि लढीवाळा भाषेत आपल्याला सांगितलेला आहे. ओ मून, ए चंद्रा, गिव्ह मी मूनलाइट, मला चंद्रप्रकाश दे. ए चंद्रा, तू मला चंद्रप्रकाश दे. बास्केट फुल और 2 बास्केट फुल, एक टोपली भर दे नाही तर 2 टोपली भर दे. मला चंद्रप्रकाश हवाय, मला चंद्रप्रकाश हवाय. मला तो बास्केट भरून दे, टोपली भरून दे, मग 1 दे किंवा 2 दे, विथ सीड्स ऑफ मूनलाइट. आणि त्यात काय असलं पाहिजे, छोटे छोटे चंद्र असले पाहिजेत, छोटे छोटे चंद्र असले पाहिजे. सीड्स म्हणजे बियाचा अर्थ घेऊ नका विद्यार्थी मित्रांनो. तर त्यामध्ये छोटे छोटे चंद्र असले पाहिजेत. कशासाठी, फ्रॉम द सिटी टू माय विलेज, माझ्या खेड्यापासून ते शहरापर्यंत, ऑन द साइड्स ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सॉ मेनी. सो पेरणी, उगत घालणे. मी काय करेन, माझ्या गावापासून शहरापर्यंत रस्त्याच्या कडेनं मी काय करेन, त्या उगवत घालेन किंवा त्यांना पेरेन. ज्या काही तू चंद्राच्या बिया किंवा चंद्राचे छोटे छोटे चंद्र जे दिसतील ते मला काय करायचे, तर रस्त्यामध्ये लावायचे आहेत, रस्त्याच्या कडेला. स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट, छोटे छोटे चंद्र, त्याचाही लाईट चंद्रप्रकाश बाहेर पडेल. द होल विलेज गोज टू द सिटी,
पूर्ण जे काही खेड आहे आमचं, त्या खेड्यातले सगळे लोक कामासाठी शहरात जातात. डेली टू वर्क, दररोज जातात. दररोज जे काही कामगार वर्ग आहे तो आपलं पोट पाणी चालवायला नेहमी काय करतात, शहराकडं जात असतात. ठीक आहे. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. ज्यावेळी ते परत येत असतात त्यावेळी खूप काळ अंधार पडलेला असतो. ॲज माय विलेज इज क्वाईट फार. माझं जे काही गाव आहे ते थोडंसं लांब आहे. फारचा अर्थ आहे लांब. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. स्नेक्स साप, स्कॉर्पियन्स विंचू. तर साप आणि विंचवानी भरलेला असा हा मार्ग आहे. खूप सारी संकट आहेत त्याच्यामध्ये. काटे कुटे आहेत, दगडधोंडे आहेत, खडतर मार्ग आहे, त्याच्यामध्ये हे असे धोके सुद्धा आहेत आणि ह्या धोक्यातून त्यांना यावं लागतं. नायदर बस नॉर कार्ट पाईल्स. आता इथं बस सारखं करून मला माहित आहे. बस त्यानंतर कार्ट बैलगाडी आणि पाईल्स म्हणजे फेऱ्या मारणे. कोणत्याही प्रकारची बसची सुविधा आमच्या गावाला नाही आहे. कोणत्याही वाहनाची सुविधा आमच्या गावाला नाही आहे असं तो म्हणतो. When my father returns home, I sleep. माझे बाबा ज्यावेळी झोपलेले असतात, मी ज्यावेळी झोपलेलो असतो त्यावेळी माझे बाबा येतात. कारण हा मार्ग खडतर असल्यामुळे त्यांना खूप हळूहळू आणि जपून यावं लागतं, ज्याच्यामुळे खूप वेळ जातो आणि त्यामुळं मी झोपल्यानंतर माझे बाबा घरी येतात. And he goes back early in the morning while I am sleeping. आणि सकाळी सुद्धा ते मी झोपी असतो त्यावेळेस गेलेले असतात. कामावर त्यांच्या ते निघून गेलेले असतात. कधी ज्यावेळी हा झोपलेला असतो त्यावेळी. म्हणजे बाबांची भेटच होत नाही याची. बघा, ओ मून हे चंद्रा, ओ मून हे चंद्रा, गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट. मला काय कर, टोपली भरून चंद्र दे. टोपली भरून चंद्र दे. ऑन लोन. मला चंद्र काय कर, लोनवर दे, उधार उसने दे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. डार्क रूट अंधारा मार्ग. मला काय करायचं आहे, हा सगळा जो अंधारा मार्ग आहे हा प्रकाशमान करायचा आहे. मला उजेडून टाकायचा आहे, दीप्तिमान करायचा, की ज्याच्यामुळं रस्ता व्यवस्थित दिसेल. सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. ज्याच्यामुळे माझे बाबा जे आहेत ते लवकर येतील. लवकर काय होतील, येतील. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स. मला सुद्धा परिकथा ऐकायची आहे. अँड स्टोरीज फ्रॉम हिम. त्यांच्याकडून मला स्टोरीज ऐकायच्या आहेत, गोष्टी ऐकायच्या आहेत. ओ मून हे चंद्रा, गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट. मला टोपली भरून चंद्र दे. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ. मला रस्त्याच्या कडेला तुझ्या या चंद्राचे जे काही छोटे छोटे चंद्र आहेत तो दिलेले ते मला पेरायचे आहे. माझ्या बाबांना त्याचा फायदा होईल असं कवी म्हणतोय. ठीक आहे.